मनसेचं आज एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर राज ठाकरे उपस्थित राहणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन। आजपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल। दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासता येणार, तर अयशस्वी व्यवहार दिवसातून फक्त 3 वेळा तपासता येणार। देशात सणासुदीच्या हंगामात विमान प्रवास महागला। विमान इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं आजपासून विमान प्रवास महागला। मुंबईतील 12,500हून अधिक घरांची विक्री। घराच्या विक्रीतून 1,100 कोटीहून अधिक महसूल प्राप्त। जूनच्या तुलनेत जुलैमध्ये महसुलामध्ये मोठी वाढ। पुण्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून 26 कोटी 90 लाखांची नुकसान भरपाई मंजूर। रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार। मे महिन्यातल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार।